नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। युद्धजन्य परिस्थितीचे सावट झुगारून लीना गॅस कडून पुरवठा सुरळीत, ग्रामीण भागाला मिळाला मोठा दिलासा। प्रशासकीय पाहणीत कामकाज समाधानकारक। बोरद परिसरातील 3210 ग्राहकांना विनासायास सेवा। वृत्त संकलन मुख्य संपादक दीपक गोसावी, तळोदा वृत्तांकन न्यूज, बोरद। नमस्कार। सध्या अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्याबाबत अनिश्चिततेचे वातावरण आहे। याचा परिणाम म्हणून अनेक ठिकाणी एलपीजी सिलेंडरच्या तुटवड्याची भीती व्यक्त केली जात आहे। मात्र तळोदा तालुक्यातील बोरद येथील लीना इंडेन दुर्गम क्षेत्रीय वितरक एजन्सीने आपल्या उत्कृष्ट नियोजनातून ग्रामीण भागासाठी एक सकारात्मक आदर्श निर्माण केला आहे। तळोदा तालुक्यातील काही भागात तांत्रिक अडचणींमुळे गॅस सेवा विस्कळीत झाल्याची चर्चा असताना तालुका पुरवठा निरीक्षक द्वारका आगळे यांनी बोरद येथील लीना गॅस एजन्सीला भेट देऊन साठ्याची आणि पुरवठा साखळीची बारकाईने पाहणी केली। या तपासणीत एजन्सीचा कारभार सर्वार्थाने समाधानात्मक आढळला। संचालक अभिषेक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली गॅसचा साठा आणि वितरण प्रक्रिया अतिशय शिस्तबद्ध असल्याचे प्रशासनाला दिसून आले आहे। लीना गॅस एजन्सीकडे सध्या एकूण 3210 नोंदणीकृत ग्राहक असून त्यात 14.2 किलोचे 3191 घरगुती सिलेंडर ग्राहक आहेत, तर 10 किलोचे 14 ग्राहक असून 19 किलोचे 5 ग्राहक आहेत। युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या भीतीदायक वातावरणातही एजन्सीने पुरवठा विस्कळीत होऊ दिलेला नाही। ग्राहकांना नोंदणीनुसार वेळेत आणि सरकारी ठरलेल्या दरात सिलेंडर उपलब्ध करून दिले जात असल्याने ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। या संपूर्ण प्रक्रियेत ग्रामीण भागातील ग्राहकांची भूमिकाही महत्त्वाची ठरली आहे। ग्रामीण भागातील ग्राहक अत्यंत जागरूकपणे एलपीजीच्या सिलेंडरचा वापर करतात। साधारणपणे 1.5 ते 2 महिन्यांच्या अंतराने सिलेंडरचे बुकिंग होत असल्याने मागणी आणि पुरवठ्याचा ताळमेळ उत्तम राखला गेला आहे। सिलेंडरची बचत करण्याची आणि गरजेनुसारच वापर करण्याची ग्रामीण ग्राहकांची शिस्त एजन्सीच्या नियोजनाला अधिक बळकटी देत आहे। प्रशासनाची सतर्कता आणि एजन्सीचे जबाबदार व्यवस्थापन यामुळे बोरद परिसरात एलपीजी गॅस सिलेंडर टंचाईचे कोणतेही सावट नाही। अधिकारी आणि एजन्सी संचालक यांच्यातील पारदर्शक संवादामुळे ग्रामीण भागातील सामान्य जनतेला अत्यावश्यक सेवा विनासायास मिळत आहे, हे या घटनेतून अधोरेखित झाले आहे। बोरद येथील गॅस एजन्सीला दिनांक 14 रोजी भेट दिली असता त्या ठिकाणाहून उपलब्ध साठा आणि एकूण ग्राहक संख्या जाणून घेतली। उपस्थित ग्राहकांशी चर्चा केली, त्यामुळे एकंदरीतच संबंधित वितरकाच्या माध्यमातून पुरवठा योग्य तऱ्हेने होत आहे, असे तळोदा तालुका पुरवठा निरीक्षक द्वारका आगळे यांनी सांगितले आहे। वितरकांचे नियोजन याबाबत माहिती देताना वितरक अभिषेक चौधरी म्हणाले की युद्धजन्य परिस्थितीमुळे शासनाकडून आम्हाला पुरवठ्यावर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना आहेत। आम्ही ग्राहकांशी सुसंवाद साधून त्यांना प्री बुकिंग बाबत मार्गदर्शन करत आहोत। प्री बुकिंगच्या नियोजनामुळे सिलेंडरच्या वितरणात कोणतीही अडचण येत नाही। मात्र भविष्यात शासनाकडून होणारा मूळ पुरवठा विस्कळीत झाल्यास परिस्थिती हाताळणे आव्हानात्मक ठरू शकते। कर्दे येथील ग्राहक सुभाष पावरा यांनी वितरकांच्या कार्यक्षमतेबद्दल समाधान व्यक्त केले। पावरा म्हणाले, मी 15 दिवसांपूर्वीच गॅसची नोंदणी केली होती। अचानक रात्री गॅस सिलेंडर संपल्यामुळे मी लगेच वितरकांकडे गेलो। त्यांनी माझी नोंदणी पडताळून कोणतीही टाळाटाळ न करता त्वरित सिलेंडर उपलब्ध करून दिला। त्यामुळे सध्याच्या परिस्थितीचा स्थानिक वितरकांवर कोणताही नकारात्मक परिणाम झालेला नाही। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।